अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत. परवा होळी आहे. होळी हा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे. आपल्या आयुष्यातील जो काही त्रास आहे त्याच्यातून आपल्याला सुटका मिळावी. मग त्याच्यामध्ये आर्थिक, मानसिक, शारीरिक जे काही कष्ट आहे त्या सगळ्या कष्टांची होळी व्हावी आणि आपलं सुद्धा आयुष्य सुखकर व्हावं म्हणून काही उपाय केले जातात. आता ताई, होळीच्या दिवशी असे काही उपाय सांग की जेणेकरून आपल्याला, आता बघा, तोंडावर गोड बोलणारे खूप असतात, मागून काही आपले हितशत्रू असतात, किंबहुना उद्योगधंदा चालावा म्हणूनही काही सेवा करायची असते, काही उपाय करायचे असतात. ते कुठले, तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर चला लगेच व्हिडिओला सुरुवात करते. तर आता सगळ्यात आधी आडलेली कामं म्हणजे काय? तुम्ही प्रामाणिकपणे कष्ट करत आहात, तुम्हाला खूप दिवसाचं एक काम अडलंय आहे. म्हणजे आता समजा घराचं काम तुम्ही सुरू केलं पण ते अर्धवट राहिलं आहे, किंवा एखादं लोन तुम्ही सँक्शन करायला टाकलं आहे ते अर्धवट राहिलं आहे, कोणाला गाडी वगैरे घ्यायची आहे, एखादं काम आपलं चाललं आहे पण ते पूर्ण होतच नाही आहे. तुम्ही प्रामाणिकपणे कष्ट करतच आहात, तुमचं कष्ट खूप प्रामाणिक आहे, पण कुठेतरी अडचणी निर्माण होत आहात. किंबहुना आपले म्हणतो ना की एक काम आहे, माझी खूप मोठी इच्छा आहे की महाराजांनी पूर्ण करावी, आणि अर्थात कुठलं पण काम, कुठली पण सेवा जी तुमच्यासाठी योग्य आहे, तुमच्यासाठी चांगली आहे, ते काम परमेश्वर तुम्हाला देणारच आहे. पण त्याच्यात कुठेतरी नशिबाची साथ असणं महत्त्वाचं आहे. म्हणून होळीच्या दिवशी अतिशय प्रभावी एक उपाय तुम्हाला सांगते. त्याच्यामध्ये तुम्हाला काय घ्यायचं आहे, तर तुम्हाला 11 लवंगा घ्यायची आहे, 7 बत्तासे घ्यायचे आहे, 11 विड्याची पानं घ्यायची आहे आणि 1 खोबऱ्याची वाटी. परत एकदा सांगते. 11 लवंगा, 11 विड्याची पानं, खाऊची पानं माहिती ना, विड्याची पानं, 11 लवंगा, अख्खाली लवंगा फुलासकट तुम्हाला घ्यायची आहे. त्याच्याबरोबर 7 बत्ताशे, कुठल्याही दुकानात, किराणा दुकानात तुम्हाला बत्तासे मिळून जातात. त्याच्याबरोबर 1 खोबऱ्याची वाटी, छोटी मोठी काय घ्यायचं ते घ्या, आणि गाईचं तूप. आता तुम्ही म्हणाल ताई लवंगा घेऊ शकतो, बत्तासे घेऊ आम्ही, किंवा जे काही विड्याची पानं आहेत ते घेणार आहे, पण आता हे तूप कुठे टाकायचं? तर बघा, एका खोबऱ्याच्या वाटीमध्ये 11 लवंगा आरामशीर बसतील, बत्ताशे व्यवस्थित बसू आपण त्याच्यामध्ये, आणि मध्येच ना थोडंसं तूप घ्यायचं आहे, अगदी एखादा चमचा किंवा अर्धा चमचा गाईचं शुद्ध तूप. आता गाईचं तूप नाही आहे तर घरातलं तूप घेतलं तरीच चालेल, पण त्या उपायामध्ये गाईचं तूपच सांगितलं आहे. जे तुमच्याकडे अवेलेबल आहे ते तुम्ही घेऊ शकता. तर आता हे सगळं घ्यायचं. होळीत जेव्हा तुम्ही जाता, म्हणजे आता समजा मी नैवेद्य घेऊन चालली आहे, हे सगळं सामान मी घेणार आणि मग माझ्या हातात ते घेणार. आता बघा, कोणी खोबरं अर्पण करतं, कोणी फक्त नारळ अर्पण करतं. तो नारळाचा उतारा पण आहे, नक्कीच तुमच्यासोबत मी शेअर करेल, पण सांगते आहे. त्याच्याबरोबर ह्या ज्या काही वस्तू आहेत त्या घेऊन जायच्या. होळीसमोर प्रार्थना करायची की मी जे काही अडलेलं काम आहे माझं ते मार्गी लागू दे. त्याच्या भोवतीच्या काही अडचणी म्हणजे त्याच्या सोबतीच्या काही अडचणी निर्माण झालेल्या आहेत त्या कमी होऊ दे, माझं काम लवकरात लवकर होऊ दे, त्या अडचणींचं सुद्धा दहन होऊ दे, अशी प्रार्थना होलिकेला करायची असते. आणि ते जे काही हातात घेतलं आहे आपण त्या वस्तू, त्या होळीच्या अग्नीमध्ये दहन करायच्या. याने काय होतं, अडलेली कामं मार्गी लागतात. कुठला पण उपाय करत असताना कोणाचंही वाईट होईल असं बोलायचं नाही. मला उपाय करायचा आहे, कोणीतरी माझ्या कामात अडचणी निर्माण करत आहे, त्या व्यक्तीबद्दल वाईट बोलायचं नाही आहे, कारण त्याच्याबद्दल वाईट बोलून आपलं कधीही चांगलं होणार नाही आहे. त्याच्यासाठी माझं काम मार्गी लागू दे, जर तुम्ही प्रामाणिक असाल तर माझं काम मार्गी लागू दे, एवढी साधी तुम्हाला प्रार्थना करायची आहे. उपाय करत असताना ना गुपचूप करावा. काही एखादी वस्तू तुम्ही उपाय करत आहात, एखादे तोडगे करत आहात, तर गुपचूप करावे, कारण ते कोणाला सांगू नये. आपापलं करावं, शांततेत करावं, आणि कोणाला त्रासही होणार नाही. आपण जे काही उपाय तापाय करत आहोत त्याचा कोणालाच त्रास होणार नाही, याच्यासाठी स्वतःची काळजी घेणं आणि दुसऱ्यांची पण काळजी घेणं तेवढंच महत्त्वाचं आहे. आता दुसरा उपाय, काळे तीळ सगळ्यांना माहिती आहे. बघा, आता तोंडावर सगळेच गोड बोलतात. आपले हितशत्रू आहे, ज्यांच्याशी आपण नातंही तोडू शकत नाही आणि त्यांच्याशी बोलणंही बंद करू शकत नाही. किंबहुना ऑफिसमध्ये कुठे तुम्ही जॉब करता तिथे हितशत्रू आहे, जे तोंडावर खूप गोड 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 बोलतात आणि मागे तुमची निंदा नालस्ती करतात, तुमच्यासाठी काहीतरी कटकारस्थान तयार करत असते. तर अशा लोकांपासून सुटका व्हावी, तर त्याच्यासाठी एक उपाय आहे. आता समजा होळीच्या दिवशी संध्याकाळी होळी पेटवली जाते आपली, बरोबर? तर मग काय करायचं, होळीच्या दिवशी सकाळीच एक काळा कपडा घ्या, ब्लाऊज पीस घ्या, किंवा छोटासा काळा कपडा तुमच्या घरात अवेलेबल असेल तो घ्यावा. त्याच्यामध्ये काळे तीळ टाकायचे आहे, काळे तीळ ते टाकायचं आहे, त्याची गाठण बांधायची आणि दिवसभर ते आपल्यासोबत ठेवायचं.
मग प्रत्येकाने आपापला उपाय करावा. म्हणजे माणसाला काही अडचण नसेल, मुलाला अडचण असेल, मुलीला अडचण असेल तर दिवसभर तुमच्या पाकिटामध्ये, आता माणूस पॅन्ट शर्ट घालतं म्हणून ते ठेवतात. ताई आम्ही साड्या घालतो, तर ते कुठं ठेवायचं ते तुमच्या हातात आहे, पण ते तुमच्या जवळ असावं दिवसभर. मग तुम्ही पदराला बांधून ठेवू शकता. पदराला बांधून तुम्ही असा साईडला तुमचा जो काही पदर आहे तो तुम्ही इथे खोचू शकता. किंवा एखाद्या तुम्ही दुपट्टा, म्हणजे जर तुम्ही पंजाबी ड्रेस घालत असाल तर पंजाबी ड्रेसच्या दुपट्ट्याला जसं तुम्हाला जिथे कम्फर्टेबल वाटेल ते दिवसभर ते काळे तीळ तुमच्याच सोबत ठेवायचे आहे. आणि ते तुमच्या सोबत ठेवून तुम्हाला काय करायचं आहे, जेव्हा तुम्ही होळीच्या अग्नीमध्ये होळीची पूजा करायला जाता, काही गोष्टी दहन करणार आहात, तेव्हा ते गुपचूप त्या होळीच्या अग्नीमध्ये दहन आपल्याला करायचं आहे आणि प्रार्थना करायची आहे की जे काही हितशत्रू आहे त्यांना सद्बुद्धी दे की ते माझ्याबद्दल काही कटकारस्थान करणार नाही, की बहुणा मला त्या लोकांपर्यंत जाऊन देऊ नको, मला लांबच राहू दे, अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे. आता बऱ्याच काही अशा प्रश्न आले की ताई कर्जबाजारीपणा कमी होऊ दे, आर्थिक अडचणी कमी होऊ दे. होळीच्या दिवशी आर्थिक अडचणी कमी होण्यासाठी बऱ्याच काही उपाय केले जातात. त्याच्यामध्ये एक उपाय आहे जो होळीच्या अग्नीमध्ये दहन नाही करायचा, जो तुम्हाला भगवान शंकरांच्या शिवमंदिरात जाऊन करायचा आहे. ते काय करायचं तुम्हाला सांगते. आता सगळ्यात आधी हे उपाय तापाय करायचे आणि कष्टच करायचे नाही असं कधीच होत नाही. जो प्रामाणिकपणे कष्ट करत असतो ना त्याला परमेश्वराची साथ असतेच, भले परमेश्वराचं तुम्ही एकदा नाव घेतलं तरी सुद्धा. तर आता उपाय करायचं आणि कष्ट करायचे नाही याला त्याला फसवायचं, अशांना कधीच कुठलाच देव पावत नाही आणि तुम्हाला कधीच अनुभव येणार नाही. म्हणून तुम्ही प्रामाणिकपणे जो कष्ट करत असतो, जो प्रामाणिकपणे कष्ट करत असतो, जो ज्याच्यावर कर्जाचा डोंगर झाला आहे, पण तो काहीतरी कारणासाठी तो झालेला आहे, की एक खड्ड्याने फेडत तर लगेच दुसरं खड्डा तयार होतं. जर हे जे काही सर्कल चालू आहे ते कमी व्हावं त्याच्यासाठी हा उपाय आहे. घरात बसून उपाय करून काही होत नाही. प्रामाणिकपणे कष्ट करणं, लक्ष्मी प्रामाणिकपणेच कमवायची असते. याला त्याला लुबाडून, याला त्याला त्रास देऊन कमवलेली लक्ष्मी कधीही टिकत नाही. उलट ती अधोगतीच होते. ती कायमची आपल्यातून निघून जाते. म्हणून सांगते, हा जो काही उपाय तुम्हाला सांगणार आहे आणि अर्थात कर्जबाजारीपणा कमी होते आणि उद्योगधंदा चालावा. खूप कमेंट्स आहे. मग ते तुमचं मेडिकल आहे, बुटीक आहे, कुठला शॉप आहे किंवा गाडा आहे, पाणीपुरीचा असो किंवा वडापावचा असो, चहाचा आहे. ताई त्याच्यावर ना बरकत येऊ दे. उद्योगधंदा माझा चालू दे किंवा मला म्हणतो ना, की मला एखादे म्हणजे मला चांगले लोकं मिळू दे. मला चांगला लोकं मिळू दे किंवा साड्यांचा बिझनेस असेल तर चांगले कस्टमर मिळू दे. त्यांचे माझ्यापर्यंत येऊन साड्या वगैरे खरेदी करतील किंवा काही तुमचं XYZ कारण असेल. त्याच्यासाठी हा उपाय आहे. आता हा उपाय शिवमंदिरातच जाऊन करायचा. आमच्या गावात शिवमंदिर नाही. मंदिरातच जाऊन उपाय करायचा आहे तर तो मंदिरातच जाऊन करायचा आहे. तुम्हाला काय करायचं आहे, 21 गोमती चक्र. गोमती चक्र सगळ्यांना माहिती आहे. 21 गोमती चक्र घ्यायचं. प्रदोष काळी म्हणजे जेव्हा पौर्णिमा लागते 5:56 पौर्णिमा लागणार आहे. मग तुम्ही 6 वाजता जरी गेले, 6, 6:30, 7ला जरी गेले, शिवमंदिरात जाऊन गोमती चक्र 21 गोमती चक्र घ्यायचे. भगवान शंकरांना ते अर्पण करायचे. अर्पण करायचे म्हणजे ते तिथेच ठेवायचे. ते होळी दहन करायचे नाही. गोमती चक्र घ्यायचे, भगवान शंकरांना अर्पण करायचे आणि प्रार्थना करायची, की माझा जो काही उद्योगधंदा आहे, जो प्रामाणिकपणे तुम्ही कष्ट करताय, मग तुमचं ब्लाऊज तुम्ही शिवता किंवा तुम्ही महाराजांचे वस्त्र तुम्ही शिवता, तुम्हाला एक लोकांनी तुमच्यापर्यंत यावं किंवा तुमचा उद्योगधंदा चालावा. आता उद्योगधंदा केव्हा चालेल, जेव्हा तुमचं ऑडियन्स वाढेल, तुमचे जे काही लोक आहेत ते तुमच्याकडे येतील, तर तेव्हाच आपली म्हणजे खरेदी विक्री होते. मग त्याच्यासाठी हा उपाय आहे जो तुम्ही आवर्जून करावा. होळीचे उपाय वर्षातून एकदाच केले जातात, म्हणून हा उपाय. आणि खरं सांगते, व्हिडिओ नाही शेअर केला तरी चालेल, पण तुमचं जर मैत्रीण कोणी नातेवाईक असेल, त्यांचा उद्योगधंदा आहे, मग त्यांचं मेडिकल आहे, पार्लर आहे, अजून कुठला तरी धंदा असेल त्यांचा, त्यांना सांगा की हा उपाय कर. जो प्रामाणिकपणे कष्ट करत असतो ना, महाराज त्यांच्यासोबत असतातच. पण हे उपाय तेवढे महत्त्वाचे आहे. उपाय करत असताना कोणालाही सांगायचं नाही आणि कोणाचं वाईट होईल असाही कधी विचार करायचा नाही. ठीक आहे. तर आजच्यासाठी फक्त इतकं. झालेली सेवा स्वामींच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.